त्याचबरोबर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा। एका महिलेची मानहानी त्यांनी केलेली आहे, एका महिलेवर त्यांनी आक्षेपार्ह विधान केलेलं आहे। त्या संदर्भात आम्ही त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हावा या संदर्भात तुम्हाला निवेदन देतो। सांगाल, आज तुम्ही या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करताय, काय आहे नेमकं प्रकरण, काय आहे? आमच्या केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय रक्षाताई खडसे यांच्याबाबत आमच्याच पक्षाचे विजय चौधरी यांनी जे चुकीच्या अनुषंगाने जे बेताल वक्तव्य केलेलं आहे, आम्ही त्यांचं सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी वरंगाव शहराच्या वतीने त्यांचा निषेध व्यक्त करतो। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे, या भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक अशा महिला आहेत, त्या महिला या भारतीय जनता पार्टीमध्ये विविध पदावर गेल्या। उमा भारती असो, सुषमा स्वराज असो, अशा अनेक महिला या भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा भारतीय जनता पार्टीमध्ये उमटवलेला आहे। आणि भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे महिलाचा सन्मान करण्याची, महिलांना आदर देण्याची। तर अशा भारतीय जनता पार्टीमध्ये अशा जर गोष्टी असतील तर निश्चित त्या चुकीच्या आहे। आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या मनातील जो उद्रेक आहे तो या ठिकाणी निघालेला आहे। आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी वरंगाव शहराच्या वतीने, त्याचप्रमाणे वरंगाव भारतीय जनता पार्टी नगरसेवक यांच्या वतीने त्या वक्तव्याचा निषेध करतो। येणाऱ्या काळामध्ये पक्षाच्या माध्यमातून त्यांच्यावर जे काही कारवाई असेल ती कारवाई करण्यात यावी। आणि आम्ही सर्व वरंगाव शहराच्या वतीने रक्षाताई यांचं समर्थन करतो। आणि रक्षाताई खडसे जे केंद्रीय मंत्री आहे त्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्र नव्हे या देशामध्ये त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा रोवलेला आहे। अशा ताईंच्या सोबत आम्ही सर्व पक्ष, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, आमदार साहेब, आम्ही सर्व त्यांच्या सोबत या ठिकाणी उभे आहेत। आम्ही असे या ठिकाणी तुम्ही आता निवेदन द्यायला आलेलं आहे, त्या काय निवेदनात काय म्हणलंय तुम्ही नेमकं? आम्ही या निवेदनामध्ये फक्त आमचा निषेध व्यक्त केलेला आहे की बा असं जे चुकीचं वक्तव्य आहे त्याच्या बाबतीत आम्ही या ठिकाणी त्यांचा निषेध व्यक्त करत आहोत।